Hello, my dear students. Welcome back to our channel. आपण इंजिनियर्स कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या YouTube चॅनलवरती स्वागत आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा विसरू नका. आपले हे चॅनल आहे ते MST CET आणि JEE Mains साठी दोन्हीसाठी कामाला येणारं हे खूप महत्त्वाचं चॅनल आहे. त्यामुळे तुम्ही मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि एक आपण फ्री काउन्सिलिंग बॅच जी आहे ती स्टार्ट करणार आहोत. MST CETचा रिझल्ट लागल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला अगोदरच करून ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस फॉलो करायची आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर देईन. त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज पाठवायचा आहे की मला काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे. मग त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ते मी सांगेन. ती जे काउन्सिलिंग आहे ते तुम्हाला टोटली फ्रीमध्ये भेटणार आहे. एकही रुपया त्याचा तुम्हाला द्यावा लागणार नाही. आणि काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला कॉलेज स्टार्ट म्हणजे कॉलेजची लिस्ट काढून देण्यापासून ते कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेईपर्यंत तुम्हाला सर्व काही आपण गाईड करू. तर चला मग चालू करूयात आजच्या कॉलेज रिव्ह्यू सिरीज मधलं 17वं नंबरचं कॉलेज आहे DY पाटील तळेगाव. याआधी आपण नूतन तळेगाव कॉलेजचं जे रिव्ह्यू आहे केलेलं आहे ते जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपवरती चॅनलवरती पाहू शकता. तर इस्टॅब्लिश झाला आहे 2010 मध्ये आणि लोकेशन आहे तळेगाव दाभाडे. कॉलेज टाईप आहे प्रायव्हेट कॉलेज टाईप आहे. NRF रँकिंग 151 to 200 SPPU affiliated आहे. खूप छान असं कॉलेज आहे. खूप जवळ कॉलेज पाहायला भेटतं. 38 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 42 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि 4 ते 5 किलोमीटर फ्रॉम तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन. तिथनं तुम्हाला लोकल थ्रू पुणे रेल्वे स्टेशनला जाता येईल. कोर्सेस पाहूयात. BE BTech मध्ये 17 कोर्सेस आहेत. MBA PGDM मध्ये एक कोर्स आहे. ME MTech मध्ये 7 कोर्सेस आहेत. एलिजिबिलिटी तुम्ही पाहू शकतात. इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला गेली तर लायब्ररी आहे सबस्क्रायबर IEEE ASCE अँड ASME अँड ॲसेस एम्बेडेड हॉस्टेल डाटाबेस एक्सेट्रा. म्हणजे लायब्ररी ही खूप अति सुंदर पाहायला भेटते. हॉस्टेल आहे सेपरेट गर्ल्स आणि बॉईज साठी 30,000 रुपये पर इयर जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. कॅफेटेरिया आहे. स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे या कॉलेजमध्ये. जिम पण तुम्हाला पाहायला भेटते. वायफाय कॅम्पस, शटल सर्व्हिस आणि लॅब्स. तुम्ही जर हॉस्टेलमध्ये राहायचं म्हणजे नको नाकारत असाल तर तुम्हाला शटल सर्व्हिस भेटेल. आजूबाजूच्या गावात जर राहत असाल तुम्ही तर तुम्हाला येण्या जाण्यासाठी बस तुम्हाला अवेलेबल आहेत. हा त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच वेगळी पे करावी लागेल पण त्या अवेलेबल आहे. फी स्ट्रक्चर पहा. 1.75 to 3.6 lakh 3 to 4 शेअर साठी पाहायला भेटते. हॉस्टेल जे आहे 9 lakh जसे की आता पाहिलं आपण 30,000 पर इयर. तसंच 9 lakh 3 ते 4 इयर्स साठी ते तुमच्या फॅसिलिटीज किंवा तुमचे कास्ट कॅटेगरी ब्रांच हे सर्व मिळून ते व्हॅरी होत असते. तर एक्झाम पहा MST CET आणि JEE Mains थ्रू तुमची जे एक्झाम होते त्याच्या थ्रू तुम्हाला ते काउन्सिलिंग घेतात आणि प्लस काही मॅनेजमेंटचे कोटा या कॉलेजमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. मॅनेजमेंटच्या कोटा थ्रू तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता हे जे कट ऑफ आहे ते कॉलेजच्या वेबसाईटवरनं डायरेक्ट आपण उचललेलं आहे. जे की 2024चा कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा राऊंड ऑन क्लोजिंग स्कोर होता 80.78 आणि लास्ट राऊंडचा स्कोर होता 76.36 आणि कम्प्युटर सायन्सचा 79.41 आणि 75.22. ENTCचा पहा 66.48 आणि 69.8. ओके. AIDSचा पण 79.65 अँड सो ऑन. तर प्लेसमेंट पहा. हायेस्ट पॅकेज जे गेलेलं आहे 21 आणि 22चं मला ह्या वेबसाईटवरती भेटलेलं आहे कॉलेजच्या. 23-24चं प्रयत्न केला मी पण काही मिळण्याचे चान्सेस दिसत नव्हते त्याच्यामुळे टाकलेलं नाहीये. हे प्लेसमेंट रेट पाहू शकतात. खूप छान असे प्लेसमेंट गेलेले आहेत आणि कंपनीज पार्टिसिपेट आहे 25, 21 मध्ये आणि 22 मध्ये 50+ आहेत. आता पण कदाचित ते कंपन्या वाढल्या असतील. स्टुडंट ऑब्विसली कंपनीज पार्टिसिपेशन वाढलं म्हणजे स्टुडंट प्लेस्ड रेशो पण वाढला ना त्याच्यामुळं
आणि खूप छान छान अशा कंपन्या या ठिकाणी व्हिजिट केलेल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि ॲडोबे खूप असे छान कंपन्या या ठिकाणी व्हिजिट केलेल्या आहेत. खूप छान असं कॉलेज आहे. कॅम्पस खूप छान आहे. फॅसिलिटीज तुम्हाला भेटत आहेत. तर तुम्हाला जर कॉलेज भेटत असेल तर तुम्ही सोडू नका, असं माझं म्हणणं आहे. तर रिव्ह्यू कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढचा रिव्ह्यू तुम कोणत्या कॉलेजवरती पाहिजे, तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे, तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं, हे सर्व तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवण्यात मदत होईल. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.